जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांच्या काही क्वेरीज आहेत, तर त्यांच्या कॉमेंट्स आणि त्यांची क्वेरीज काय आहे, त्याला सोल्युशन काय आहे, हे या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. आपले एक दर्शक कॉमेंट्स करतात, सर माझी कास्ट सर्टिफिकेट हरवली होती, माझ्याकडं जुनी कास्ट व्हॅलिडिटी होती, मी जे न्यू कास्ट सर्टिफिकेट बनवली त्याची पुन्हा कास्ट व्हॅलिडिटी बनवता येईल का? हे बघा, आता म्हणजे तुमचा जुना कास्ट सर्टिफिकेट म्हणजे हरवलेला आहे आणि तुम्ही नवीन कास्ट सर्टिफिकेट काढलाय, तर त्याच्यासाठी तुम्हाला पर्पज द्यावा लागतंय. कोणता पर्पज? आता हरवलंय म्हणून तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी असा कोणताही ऑप्शन म्हणजे सध्या तरी नाहीये. आता त्याच्यासाठी तुम्ही एक काम करा, जे तुमचा जुनी कास्ट सर्टिफिकेट जे हरवलेलं असेल, तर त्या जुन्या कास्ट सर्टिफिकेटच्या झेरॉक्स वरती तुमचा जो सर्टिफाईड जो तुमचा संबंधित तहसील ऑफिस किंवा प्रांत ऑफिस मधनं जाऊन ते सर्टिफाईड करून घ्या आणि त्याच्यासोबत तुम्ही एक FIR ची कॉपी, जातीचा दाखला हरवल्याबाबत प्लस नवीन काढलाय तर ठीक आहे, त्याला पण ते ठेवा आणि एक अफिडेव्हिट, पोलिसची FIR आणि तुमचा जो जुना कास्ट सर्टिफिकेट असेल त्याच्यावरती SDO म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर यांचा म्हणजे त्याला सर्टिफाईड करून घेतला तरी काही पुढं अडचण येणार नाही. मात्र तुम्ही आता जो नवीन कास्ट सर्टिफिकेट काढलाय त्याला व्हॅलिडिटी करताना तुम्हाला पर्पज लागेल. आता तुम्ही तिथं असा काही ऑप्शन नाहीये सध्या तरी का हरवलेल्या कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी. तर प्रयत्न करा, होऊन जाईल ते. आता नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी ऑनलाईन कास्ट सर्टिफिकेट बनवलं आहे पण त्याच्यामध्ये ब्ल्यू इंक वाला स्टॅम्प नाही आहे, तर काही फरक पडणार नाही, सांगा प्लीज. हे बघा, जर त्याच्यावरती तुमचा स्टॅम्प नसेल तर काही प्रॉब्लेम येत नाही, फक्त तुमची सिग्नेचर आणि आताचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते म्हणजे डिजिटल साईन होऊन आलेले असतात, तर ते डिजिटल साईन आणि त्याच्यावरती हिरव्या रंगाची टिक मार्क असलेलं जर असेल तरी म्हणजे चालून जाते. जुन्यापैकी जर असेल तुमचा कास्ट सर्टिफिकेट ज्याच्यावरती म्हणजे डिजिटल साईन नाही, तर अशा वेळेस तिथं स्टॅम्प म्हणजे अपेक्षित असतो. परंतु जर सिग्नेचर पण ब्ल्यू पेनने झालेली असेल तर काही हरकत येत नाही, त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम येत नाही. आणि तरी तुम्ही एकदा तुमचा जो सब डिव्हिजन ऑफिस आहे तिथनं जाऊन जर स्टॅम्प मारण्याचा प्रयत्न केला, साहेबांना विनंती केली, तर ते जर पहिले ते खात्री करतील तुम्ही जो म्हणजे कास्ट सर्टिफिकेट दाखवताय ते त्यांच्याकडनं निर्गमित झालं आहे किंवा नाही, आणि त्याच्यानंतर ते देऊ पण शकतात, तुम्हाला रिक्वेस्ट करावी लागेल. नेक्स्ट क्वेरी आहे, माझ्या चुलत आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला त्याच्यावरती जन्मवर्ष 1949 आहे, परंतु शाळेत दाखल झालेली तारीख 1956 ची असेल तर कास्ट व्हॅलिडिटी साठी चालू शकेल ना? हे बघा, आता मुळातच तुमचा मानक दिनांक आता SC ST चा जो आहे 1950 पूर्वीचा मानक दिनांक आहे. विजय NT याच्यासाठी 1961 आणि OBC साठी 1967. आता जर तुम्ही SC ST असाल तर तुम्हाला 1950 पूर्वीचा पुरावा द्यावा लागतो. आणि समजा तो तुमच्याकडं, आता हे बघा, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे LC TC याच्यावरती डेट कोणती बघितली जाते, तर तुम्ही ऍडमिशन घेतलेली जी डेट आहे ती तिथं पकडली जाते. तर म्हणून आपण ज्यावेळेस LC वगैरे लावतो तर आपण प्राथमिक शाळेची LC लावणं म्हणजे कधी चांगलाच असतो, म्हणजे त्याच्यामध्ये डेट बॅक म्हणजे बॅक डेट मध्ये असते. म्हणजे कॉलेजला तुम्ही ऍडमिशन जी आहे ती म्हणजे नंतरच्या काळात घेतलेली असते, म्हणून शक्यतो प्रायमरी शाळेमध्ये ज्यावेळेस ऍडमिशनची डेट असते तर तो TC द्यायचा असतो. आता राहिला प्रश्न तुमचा, समजा आता तुम्ही SC ST म्हणजे तुमचा मानक दिनांक 1950 आहे आणि तुमच्याकडे 1950चा म्हणजे पुरावे नसतील, तर मग अशा वेळेस तुम्हाला तुमची जी वंशावळ तुम्ही करताय तर ती सविस्तर आणि विस्तृत करा. म्हणजे अशी शॉर्ट मध्ये करू नका, म्हणजे जसं पंजोबा, आजोबा, वडील असं नका करू. मग समजा आता आजोबांना किती म्हणजे मुली होत्या त्याच्या अनुरूप तुम्ही म्हणजे त्या वंशावळा म्हणजे जास्तीत जास्त तुमची जी वंशावळ मधली लोक
आली तर मग समजा एखादा डॉक्युमेंट, आता हे समितीला पण माहीत असतो की एवढे जुने दाखले कोणाकडे नसणार आहे, परंतु तुम्ही तुमची जी वंशावळ आहे ती विस्तृत केल्यामुळं समितीला पण समाधान होतो की नाही, हा ह्या समाजाचा आहे आणि याच्याकडे भलेच म्हणजे तुमच्याकडे मानक दिनांकाचे पुरावे नसतील, परंतु तुम्ही तुमचे जे कुटुंब आहे, तुमचा जो ब्लड रिलेटिव्ह वंशावळच्या स्वरूपात तुम्ही जे देत आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम लोकांना म्हणजे त्याच्यामध्ये समाविष्ट करा. त्याच्या अनुरूप तुम्ही जे आहे त्याचे दाखले अपलोड करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून समितीचा समाधान होईल आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीसाठी अडचण येणार नाही. नेक्स्ट क्वेरी आहे सर, SABC मला CET मधून MMS कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, तर पर्पज काय येणार, अवेल बेनिफिट हँडल होत. हे बघा, हा पर्पज जो तुम्ही म्हणजे घेत आहे फॉर ट्युशन फी, फ्रीशिप फॉर ट्युशन फी वगैरे, हे काही एवढं महत्त्वाचं नाही आहे. तर याच्यामध्ये अवेल अंडर रिझर्व कॅटेगरी पण तुम्ही सगळे आपण हे सिलेक्ट केला तरी काही प्रॉब्लेम येत नाही. नेक्स्ट क्वेरी आहे सर, मी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी अप्लाय केला पण ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये 2 स्पेलिंग मिस्टेक झाले सब डिव्हिजनल ऑफिसमध्ये आणि आजोबाचा नावामध्ये, आता काय करू. हे बघा, आता कास्ट व्हॅलिडिटी ज्याला आपण ज्यावेळेस ऑनलाईन अप्लाय करतो तर त्यावेळेस जनरली आपण जे काही माहिती आपण टाईप केलेली असते, अप्लाय केलेली असते, त्याच अनुसार जे आहे अनेक वेळा ती कास्ट व्हॅलिडिटी जो फॉर्म म्हणजे ज्यावेळेस तुमचा अप्रूव्ह होतो आणि त्यावेळेस तुम्ही जी काही म्हणजे मिस्टेक जर केली असेल तर ती मिस्टेक तुम्हाला तुमच्या व्हॅलिडिटी सर्टिफिकेटवरती मिळेल. आता तुम्ही जर सबमिट केला असेल तर एक काम करा, जात पडताळणी समितीला एक अफिडेविट द्या का माझ्याकडनं असं म्हणजे ऑनलाईन करताना चूक झालेली आहे, तरी कृपया ते म्हणजे करेक्ट करण्यात यावं. तर शक्यतोवर जात पडताळणी समिती जी आहे त्याला करेक्ट करते जर तुमच्याकडनं मिस्टेक झाली असेल तर. आणि समजा कधी असं पण होऊ शकतो का ते तुम्हाला एडिटची लिंक पण देऊ शकतात का, आणि ते सांगतील का ठीक आहे आम्ही एडिटची लिंक तुम्हाला दिले, कारण एकदा सबमिट केल्यानंतर एडिटची लिंक नसते. परंतु जर त्यांनी एडिटची लिंक तुम्हाला दिली तर मग त्यावेळेस तुम्ही तुमचा जो अर्ज आहे तो करेक्ट करून घ्यायचा आहे. आणि जर तुमचं म्हणजे कास्ट सर्टिफिकेटच म्हणजे स्पेलिंग चुकीची असेल तर तुम्हाला नव्याने कास्ट सर्टिफिकेट काढून आणि मगच कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करा, ते तुम्हाला म्हणजे उत्तम राहील, पुढं भविष्यात अडचण येणार नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, माझ्याकडं माझ्या आत्याचे कास्ट व्हॅलिडिटी आहे पण सर्टिफिकेटवर तिचे लग्नानंतरचे नाव आहे. हे बघा, आता आत्याचा कास्ट म्हणजे त्याचा पुरावा, आत्याचा पुरावा हा गृहीत धरला जातो म्हणजे ब्लड रिलेटिव्ह. आता आत्या पण त्याच्यामध्ये आली. आता प्रश्न असा आहे का आत्या लग्न झाल्यानंतर तिनं नाव चेंज केलेलं आहे आणि त्या नावाने समजा तिनं कास्ट सर्टिफिकेट काढलं असेल, कास्ट व्हॅलिडिटी काढला असेल. आता तुम्हाला तुमची जात सिद्ध आत्याच्यावरनं सिद्ध करण्यासाठी, जसा तुमच्या वडिलांचे म्हणजे जे वडील आहेत त्यांचा नाव जसं आहे त्याच धर्तीचा म्हणजे तुमची आत्याचं पण नाव जे आहे ती त्याचे वडील, आता लग्न झाल्यानंतर ते चेंज झालेलं आहे. मग तुम्हाला तिथं सिद्ध करायचं आहे का आत्याचं नाव म्हणजे आत्ता लग्न झाल्यानंतर हे आहे, लग्नाच्या अगोदर म्हणजे ती वडिलांच्या नावाने होती, म्हणजे ते पुरावे तुम्हाला द्यायचे. आता म्हणजे त्याच्यासाठी जर पॅन कार्ड जर आपण बघितलं तर पॅन कार्डवरती नवऱ्यासोबत वरती नाव असतो आणि खाली फादर्स नेम असतो, म्हणजे विवाहित स्त्री असली तरी तिचा वडिलांचं नाव त्या पॅन कार्डमध्ये खालच्या ओळीमध्ये असतो, म्हणजे तो एक प्रूफ म्हणजे तुम्ही करू शकता. म्हणजे पॅन कार्ड हा सगळ्यात बेस्ट वे का ते तुम्ही त्याच्यावरनं म्हणजे आत्याचा जो लग्नापूर्वीचं नाव आणि लग्नानंतरचं नाव पण येतोय, तुमचे नातेसंबंध पण स्पष्ट म्हणजे क्लिअर होतात आणि त्याच्यामुळे समितीचा समाधान पण होईल. किंवा तुमच्याकडं काही हे मॅरेज सर्टिफिकेट असेल तर ते पण म्हणजे तिथं दिलं तर चालतंय. तर अशा प्रकारे, आणि मॅरेज सर्टिफिकेट नसला तरी मग तुम्हाला तिथं सिद्ध करायचं आहे का ती लग्नाच्या अगोदर लग्नपत्रिका पण असेल तरी चालतंय, किंवा त्याच्यानंतर. परंतु जर जास्त जुनं असेल, आत्यांचं लग्न फार वर्षापूर्वी झालं असेल तर त्या अनुषंगाने पॅन कार्ड एक हा बेस्ट वे आहे, त्याच्यामधनं ते सिद्ध होतं.
नेक्स्ट क्वेरी आहे सर, अगोदर मला कास्ट आणि नॉन क्रिमिलियर एकच पेजवरती मिळालं होतं, आता त्यावर व्हॅलिडिटी काढू का नवीन? हे बघा, जर स्वतंत्र कास्ट सर्टिफिकेट असलेला उत्तम आहे आणि प्रयत्न करा तो स्वतंत्र कास्ट सर्टिफिकेट असलेला काढण्याचा प्रयत्न करा आणि मगच व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करा. नेक्स्ट क्वेरी आहे सर, अप्लिकंट्स नेम रजिस्टर करताना चुकला असेल आणि कास्ट सर्टिफिकेटवर बरोबर असेल. हे बघा, तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर स्पेलिंग वगैरे बरोबर आहे, परंतु तुम्ही ऑनलाईन करताना जर चुकला असाल तर तुम्हाला समितीमध्ये जाऊन त्यांना विनंती करावी लागेल आणि त्यांनाही विनंती केल्यानंतर मग होऊ शकतं ते तुम्हाला एडिटची लिंक देतील किंवा ते स्वतः ऑफिसमध्ये करतील. तर तिथं तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी समितीमध्ये जाऊन तुम्हाला त्यांना रिक्वेस्ट करणे गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेरी आहे सर, कोतवाल नक्कल मिळण्यासाठी काय प्रोसेस असते आणि त्यात सरनेम असते का, कास्ट मेन्शन असते? हे बघा, आता आपल्याकडे जन्म आणि मृत्यूचे दाखले म्हणजे त्याला आपण जन्म मृत्यू नोंदणी आपण म्हणजे ते डॉक्युमेंट्सचं नाव आपण सांगतो. पण पूर्वीच्या काळामध्ये कोतवाल बुक नक्कल किंवा गाव नमुना 14 हे पण म्हणजे जन्म आणि मृत्यूचेच म्हणजे कागदपत्रे आहेत. तर कोतवाल बुकाची नक्कल किंवा गाव नमुना 14 म्हणा, हे जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये तिथं त्याच्या नोंदणी सापडतात. आता आपण जुने पुरावे म्हणजे गोळा करतो, तर याचा अर्थ तिथले जे कर्मचारी आहेत, जो स्टोअर कीपर आहे, तर ते चालढकल करतात. अनेक वेळा तर ते सरळ लिहून मोकळतात हे सगळे म्हणजे रेकॉर्ड्स आम्ही म्हणजे वाळवी लागल्यामुळे नष्ट केले, असं तसं काहीतरी कारण देतात. परंतु आता आपल्यासाठी ते महत्त्वाचं आहे, तर तुम्हाला तिथं काहीतरी प्रलोभन दाखवून, कारण तुम्हाला माहिती आहे सध्या काय चाललेलं आहे, तर त्यांना रिक्वेस्ट करायची, जो कोण तिथला रेकॉर्ड कीपर आहे त्यांना तुमची वंशावळ दाखवा, त्याच्या हिशोबाने ते त्या सणामध्ये त्या म्हणजे पिरियडमध्ये ते शोधतील आणि तुम्हाला तिथं ते मिळेल तहसील ऑफिसला. किंवा तुमचा समजा आजोबा पंजोबा हे शहरी भागामध्ये असेल तर तिथले जे जन्म मृत्यूचे म्हणजे विभाग होते किंवा त्यावेळेस नगरपालिका असतील तर नगरपालिकेच्या रेकॉर्डमध्ये शोधण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट क्वेरी आहे, 1961चा पुरावा नसेल तर पूर्वी कर्नाटकमध्ये होतो, नंतर महाराष्ट्रामध्ये आलो आहे, जात पडताळणी होईल का? हे बघा, मानक दिनांकाचा पूर्वी तुम्ही महाराष्ट्राचे कायमस्वरूपी असाल तरच तुम्हाला महाराष्ट्रातील मागास प्रवर्गाचे फायदे घेता येतील. जर तुम्ही मानक दिनांकानंतर महाराष्ट्रात आले असाल तर त्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्रातील जे मागासवर्गाचे जे फायदे आहेत, आरक्षणाचे फायदे आहेत, ते तुम्हाला मिळणार नाही. नेक्स्ट क्वेरी आहे सर, ओबीसी हिंदू कासार समाजातील आहे, माझे गाव कर्नाटक बॉर्डरवर आहे, माझ्या गावापासून कर्नाटक 20 किलोमीटरवर आहे, तर माझे कास्ट सर्टिफिकेट आहे, माझ्या TCवर हिंदू कासार आहे, महाराष्ट्र बोर्डकडून आहे, महाराष्ट्र बोर्डातून आहे, तर मला कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे. हे बघा, आता तुम्हाला तुमच्या TCवर ते हिंदू कासार म्हणून आहे, परंतु आता हा हिंदू कासार म्हणजे ओबीसी मध्ये येणारा प्रवर्ग आहे. आता त्या ओबीसी प्रवर्गाचा जो मानक दिनांक 1967, ते 1967 पूर्वी तुमचे आजोबा पंजोबा हे यांचे म्हणजे जातीबाबतचे पुरावे तुम्हाला तिथं द्यायचे असतात. जर ते तुम्ही दिले नाही, तुम्ही सिद्ध करण्यास अपयशी ठरला तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळणार नाही. आता त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, तुमचे जे काही म्हणजे चुलत आजोबा असेल, चुलत पंजोबा असेल, त्यांच्याकडं म्हणजे बघा, किंवा तुमच्याकडे काही महसुली पुरावे असतील. आता शैक्षणिक पुरावे म्हणजे अशिक्षित असल्यामुळे शैक्षणिक पुरावे नाही आहेत, मग महसुली पुराव्यामध्ये बघा. आणि किंवा तुमचा गाव नमुना, जो तुमचा आजोबा पंजोबांचं गाव होता, मूळ गाव होतं, तर त्या मूळ गावामध्ये गाव कोतवाल बुक नक्कल किंवा गाव नमुना 14 या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये कुठं ना कुठं तुम्हाला ते रेकॉर्ड सापडेल आणि ते रेकॉर्ड सापडला तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीसाठी काही अडचण येणार नाही.
आता समजा तुमच्याकडे काहीच नाहीये, तर मग तुम्ही समितीला मग सांगू शकता, त्यांना सांगू शकता माझ्याकडे एवढेच डॉक्युमेंट आहे, परंतु मी हिंदू कासार समाजाचा आहे आणि पुढील निर्णय समितीने घ्यावा. मग त्यावेळेस समिती जी आहे तुमची दक्षता पथक चौकशी म्हणजे ग्रह चौकशी करून तुमचे जो मूळ गाव आहे तिथं ते दक्षता पथकचे अधिकारी जातील, तिथले जे जुनी लोक आहेत त्यांच्याशी विचारपूस करून तुम्ही त्या समाजाचे आहेत की नाही असं म्हणजे तो एक रिपोर्ट अहवाल बनवतील आणि ते जात पडताळणी समितीला सादर करतील. आणि तो जो रेकॉर्ड आहे तो त्यांचा अहवाल जो आहे ते त्यांना म्हणजे मान्य झालं जात पडताळणी समितीच्या मेंबरना, तर मग तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी दिली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे सर, फॉर्म भरताना मिस्टेक झाली, एडिटचा ऑप्शन कसा मिळेल, दुसरा कोणता उपाय आहे का? हे बघा, आता फॉर्म भरताना समजा मी आता नुकतंच सांगितलं व्हिडिओमध्ये का जर तुमची मिस्टेक झाली असेल तर त्याला एकच पर्याय, तुम्हाला समितीमध्ये जाऊन विनंती करायची आहे. त्यांनी स्वतः जर तिथं म्हणजे त्याला करेक्ट केलं किंवा त्यांनी लिंक दिली, एडिटची लिंक दिली, तर तुम्ही तिथं एडिट करून तुमचं करेक्शन करू शकता. परंतु जनरली अनेक समितीवाले जे आहेत तुम्ही तिथं एक अर्ज करा आणि सांगा का माझ्याकडनं अशी अशी मिस्टेक झालेली आहे आणि असे असे माझे डॉक्युमेंट आहेत, हे तिथं दाखवा. आणि अनेक वेळा जे समित्या आहेत ते दुरुस्ती करून घेतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, SCBC रिझर्वेशन वाल्याने AWS मध्ये फॉर्म भरला, त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अडचण येईल का? हे बघा, तुम्ही अप्लाय करताना कोणता सर्टिफिकेट वापरला आहे तर तो महत्त्वाचा आहे. आता समजा तुम्ही अप्लाय करताना AWS वापरला, व्हेरिफिकेशनला पण AWSच म्हणजे द्या तिथं. परंतु आता तुम्ही पहिले AWS मधनं फॉर्म भरला असेल, आता तुम्ही SCBC रिझर्वेशन चा देत असाल तर तिथं थोडासा, परंतु जनरली AWS आणि SCBCचा जो म्हणजे फॉर्म आहे तर काही लोकांनी AWS मधनं पण भरले, त्या कारण त्यावेळेस त्या SCBCचा एवढा म्हणजे प्रॉम्प्ट नव्हता का हा टिकेल का नाही टिकेल, परंतु सध्या ते चालतंय. तर मग अनेक लोकांनी ते SCBC काढणं सुरू केलंय. तर तसा ते जे व्हेरिफिकेशनच्या टायमाला त्यांना सांगा का पूर्वी आम्हाला हे ज्ञान नव्हतं आणि आता आम्हाला हा आरक्षण भेटतोय, त्यामुळे आम्ही हा सर्टिफिकेट काढलेला आहे, त्याला काही म्हणजे अडचण येत नाही. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.